मिरजेसह जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये वृद्ध आजी आजोबांना मोटारसायकलवरून सोडण्याचा बहाणा करून तसेच वृद्धांना दारू पाजून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. मारुती बयाजी कोटे असे त्याचे नाव आहे. त्याने आत्तापर्यंत 8 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 13,35,000 रुपयांचे सोने आणि मोटारसायकल असं एकूण 14,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणि ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस पथकाने केली आहे. मिरज तालुक्यातील बेळंकी गावामध्ये 16 ऑगस्ट रोजी एका किराणा मालाच्या दुकानासमोर थांबलेल्या महिलेला बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवून परत आणून सोडण्याचे आमिष दाखवून अज्ञातस्थळी घेऊन जाऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन चोरट्याने पोबारा केला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता. याशिवाय इतरही काही घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी कारवाईबाबतचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांच्या पथकाने याबाबत काम सुरू केले. या पथकाला चाणक्य चौक कुपवाडे येथे एक संशयित माणूस फिरत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने त्याला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली असता त्याने बेळंकी येथील महिलेची दागिने लुटल्याची कबुली दिली. कोटे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आत्तापर्यंत केलेल्या विविध 8 गुन्ह्यांची कबुली दिली. कोटे याने मिरज ग्रामीण पोलिसात 1, जत पोलीस ठाण्यामध्ये 3, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये 1 आणि आटपाडी पोलीस ठाण्यात अंतर्गत 3 असे 8 गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.